भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने विचारल्यावर भगवान श्रीकृष्ण सांगतात, पृथ्वीवर ज्या प्राण्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. हे एक असे सत्य आहे जे बदलता येत नाही. परंतु मृत्यूनंतर प्रत्येकाला मोक्ष मिळतो का? याचे सरळ उत्तर आहे नाही. काही अशा आत्मा असतात ज्या शेकडो वर्ष पृथ्वी लोकातच राहतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा झालेला अकाली मृत्यू. आपण अनेकदा पाहतो की लोक रस्ते अपघातात किंवा एखाद्या आपत्तीत प्राण गमावतात. अशा मृत्यूला धर्मशास्त्रांमध्ये अकाल मृत्यू म्हटले जाते. मृत्यू ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये शरीर नष्ट होते, पण आत्मा संसारातच राहते. पण प्रश्न असा पडतो की असे का होते? अकाल मृत्यू मागचे कारण काय असते आणि त्यानंतर आत्म्याचे काय होते? या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सामान्य मृत्यूबद्दल आपल्याला माहिती असते, पण अकाल मृत्यू हा एक वेगळाच विषय आहे. गरुड पुराणमध्ये असे सांगितले आहे की जर एखादा प्राणी उपासमारीने, हिंसक प्राण्यांच्या हल्ल्याने, विष पिऊन किंवा पाण्यात बुडून मरण पावला तर त्या मृत्यूला अकाल मृत्यू असे म्हणतात. अकाल मृत्यू का होते? अकाल मृत्यू कोणत्याही कारणाने होऊ शकते. आजार, अपघात किंवा इतर कारणांनी. पण धर्मग्रंथानुसार यामागे अनेक जन्मांतील दुष्कर्म कारणीभूत असतात. गरुड पुराणात गरुड यांनी विष्णू यांना विचारले की वेदांमध्ये मनुष्याचे आयुष्य निश्चित असताना अकाल मृत्यू का होतो? यावर श्री विष्णू सांगतात की मनुष्याच्या आयुष्यातील दुष्कर्म यामध्ये धरले जात नाहीत. जेव्हा मनुष्य धर्म कार्य करण्याची शक्ती गमावतो किंवा स्वतःहून धर्माचा त्याग करतो तेव्हा त्याचे आयुष्य कमी होत जाते. मुळात प्रत्येक मनुष्याचे कर्मच त्याचा धर्म असतो. मनुष्याचा मृत्यू कधी होतो? जेव्हा त्याच्याकडे आपली कर्तव्य पार पाडण्याची इच्छा आणि शक्ती राहत नाही. माणूस स्वतःच्या चुकीच्या कर्मामुळे आपले आयुष्य कमी करत जातो. त्यामुळे प्रत्येकाने धर्म आणि अधर्म याबद्दल जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पण अकाल मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते? गरुड पुराणानुसार ज्यांची अकाल मृत्यू होते त्या आत्म्यांचे जीवनचक्र पूर्ण होत नाही. त्यामुळे मृत्यूनंतर त्यांना वेगवेगळे प्रकारचे कष्ट सहन करावे लागतात. अचानक मृत्यू झाल्यामुळे त्या व्यक्तीच्या इच्छा, कामना आणि तृष्णा अपूर्ण राहतात. शरीर नष्ट होते, पण आत्म्याचा मोह संपत नाही. अशा वेळी त्या आत्मा पृथ्वीवरच अडकून राहतात आणि काही वेळा आपल्या नातेवाईकांना किंवा इतर जिवंत लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. तसेच आपल्या अपूर्ण इच्छांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे अकाल मृत्यू आणि त्यानंतरची अवस्था ही अत्यंत गंभीर आणि समजून घेण्यासारखी आहे. आत्मा, प्रेत, पिशाच योनीमध्ये अनेक वर्ष भटकत राहतात. जर आपल्या कुटुंबात अशा प्रकारे कोणाचा मृत्यू झाला असेल तर काय करावे? गरुड पुराणामध्ये सांगितले आहे की सामान्य मृत्यू झाल्यानंतर मनुष्याला 13 किंवा 45 दिवसात दुसरे शरीर प्राप्त होते. त्यावेळी आत्मा प्रेत योनीतून मुक्त होऊन आपल्या कर्मानुसार पुढील जन्मासाठी यमलोकात पोहोचतो. परंतु अकाल मृत्यूच्या बाबतीत मनुष्य, भूत, प्रेत, पिशाच, कुष्मांडा, ब्रह्मराक्षस, बेताळ आणि क्षेत्रपाल अशा विविध योनींमध्ये अडकून राहतो. अशा आत्म्यांना सहजपणे शांती मिळत नाही. आत्महत्या पाप का मानली जाते?
अकाल मृत्यूमध्ये आत्महत्येला सर्वात खालचा दर्जा दिला गेला आहे. आत्महत्या करणे हे पाप मानले जाते. धर्मग्रंथानुसार आत्महत्या करणाऱ्या मनुष्याची आत्मा पृथ्वीवर भटकत राहते जोपर्यंत त्याचे आयुष्य जीवनचक्र पूर्ण होत नाही. अशा आत्मांना ना स्वर्गलोकात स्थान मिळते ना नरकलोकात. मृत्यूनंतरही त्यांना अत्यंत कष्टदायक अवस्थेतून जावे लागते. त्या आत्मा त्यांच्या अपूर्ण इच्छांच्या पूर्ततेसाठी अंधारात भटकत राहतात जोपर्यंत त्यांचे निश्चित जीवनचक्र पूर्ण होत नाही. कारण जेव्हा मनुष्य आत्महत्या करतो तेव्हा त्याचे कर्म आणि शरीराचे ऋण पूर्ण होत नाही. त्यामुळे आत्महत्या करणे टाळले पाहिजे. आत्म्याच्या मुक्तीसाठी उपाय जरी आत्महत्या केलेल्या आत्म्याचे कष्ट पूर्णपणे कमी करता येत नसेल तरी गरुड पुराणमध्ये अकाल मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी काही उपाय सांगितले आहेत. भगवान श्रीकृष्ण सांगतात की अशा व्यक्तीच्या नातेवाईकांनी नदी किंवा तलावात तर्पण करावे. तसेच मृत आत्म्याच्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी पिंडदान आणि दानपुण्य यांसारखे सत्कर्म करावेत जेणेकरून त्या आत्म्याला लवकर मुक्ती मिळेल. हे सत्कर्म किमान 3 ते 4 वर्ष नियमितपणे केल्यास अकाल मृत्यू झालेल्या आत्म्याला शांती मिळू शकते आणि त्यांच्या नव्या जीवनाची सुरुवात होते. मित्रांनो, अकाल मृत्यूपासून वाचण्यासाठी आपण नेहमी चांगले कर्म करावे, दानपुण्य करावे आणि देवाची प्रार्थना करावी. कारण प्रार्थनेमध्ये नशीब बदलण्याची शक्ती असते. म्हणून तुम्हीही पुण्यकर्म करा आणि इतरांनाही याबद्दल सांगा. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओसोबत. जय श्रीकृष्ण.